सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आमच्या 2 चिंटुकल्या मुलींबरोबर आणि एक बंडल आहे, एक हुशार आहे त्यांच्याबरोबर. आम्ही कुठे चाललेलो आहोत? सकाळी वाजलेले आहेत 6 आणि फाल्गुनी नाही आहे कारण की ज्ञाना अजून छोटी, त्यामुळे आम्ही तिथे घेऊन नाही चाललो तिला. म्हणजे जाऊन आलो आहे पण तरी पण. तो आई आहे आणि अजून कोण कोण आहे पुढे तुम्हाला बघायला मिळेलच जेव्हा आपल्याला त्यांच्या गाड्या मिळतील. डी गँग दिसेल तुम्हाला सगळे. बघा मातोश्री आमच्या सकाळ सकाळ मस्त रेडी झाल्यात आणि पिवळी साडी घातली म्हणजे विचार करा आम्ही कुठे चाललो असेल. ही बघा, ही पण पिवळी साडी घालूनच आली. बघा आमच्या चिवताईला ना फाल्गुनीची दाढ दुखते आणि तिला ज्ञानाला ऊन. तर बघ तिथं मॅगडीची पाहिजे का? ती पण आहे. मॅगडीची पाहिजे का? मॅगडीची कॉफी पाहिजे. मिसळ आपण जाऊ मस्त शिवणारी मिसळ. पब्लिक बघा आमची. मिसळ मिसळ खायची. आपल्या गाडीत आहे पाणी. आपल्या गाडीत आहे. चल. आमची आता पब्लिक अर्धी इकडे खाऊन झालेलं आहे आणि अर्धी आता बोलते की मिसळ खायची पुण्याची. आणि ही लोक बंडल लोक बघा कसे खात चाललेत. सो पुण्याची मिसळ म्हणजे प्रेम आहे वेगळंच पुण्याचं, त्यामुळे आम्ही पुण्याची मिसळ खायला पण ओके. आणि इकडे वहिनी सेट आमच्या बघा. वहिनी सेट काय खायचंय का? आणतात का? बापरे, स्पेशल आहे वाटतं. आम्ही तिघांनी 5 जणांनी मिळून 2 खाल्ल्या. इथे एकट्याला 1 लागेल. 40 रोटीवाला माणूस आहे. 40 रोटीवाला माणूस. सो फायनली पोचलेलो आहोत आम्ही जेजुरीला. चला एलकोट एलकोट सदानंदाचा. सोन्याची नगरी पिवळी शोभती ग जेजुरी. सो सगळे निघालेले आहेत वर. देव घेऊन आम्ही चाललेलो आहोत. भंडारा घेतलेला आहे आणि सगळे मेंबर नाहीत कारण की सगळ्यांनाच पॉसिबल नाही होते यायला. ॲक्च्युली एक गाडी अजून मागे राहिली आहे, सचिन दादाची फॅमिली आणि विशाल. सो ते पण येत आहेत पण आता ऊन जास्त वाढत चाललं आहे म्हणून आम्ही वर चाललो आहे. काही वर्षात अजून आमच्या चिल्लर गँग जी मोठी होणार आहे पुढच्या वर्षी. मिरांश झाला, सावी, ज्ञाना आणि अजून एक येणार आहे. सो त्यांच्याबरोबर पण आम्ही एक छोटीशी अशी फॅमिली ट्रिप करू जेजुरीचीच. काय रे?
पोचलेलो आहोत मंदिराच्या दाराशी आणि गरमागरम बरी नानूला आणली नाही आपण कारण की खूप जास्त गरमी आहे आणि नानूला सहन नसती झाली मे बी कारण की नानू एवढा दिवस तुम्हाला माहिती आहे आजारी होती त्यामुळे आणि पण नक्कीच नानूला आणि सावीला आम्ही लवकरच घेऊन येऊ जेव्हा आमची देवदर्शनाची ट्रिप जेव्हा होईल तेव्हा. जेजुरी सोन्याची नगरी पिवळी शोभते ग जेजुरी. हेलकोट 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 बंदराचा भडका कुठे आहे ती रडी कुठे रडी सो इकडे आता आमचं चालू होणार आहे आणि हे आहेत आमचे महाराज प्रत्येक वेळी आम्हाला आल्यावर मदत करतात देवल बार भाई. सो फायनली आम्ही शेवटी पास काढूनच आतमध्ये जायला लागले कारण की तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही लाईनमध्ये नाही राहिलो. लाईनमध्ये 1-2 तास जातील मग 100 रुपयाची पावती करून फाल्गुनी ताई नाही एकदम मस्त. सो दर्शन पास घेतलंय आणि आमची सगळी लाईनमध्ये गर्दी आहे आणि ऊन पण आहे बाहेरच्या. सो मस्त दर्शन घेतलंय पण गाभाऱ्यात जायला नाही मिळालं यावेळेस कारण की टाईम असल्यामुळे त्यांचं 11 ते 2 गाभारा बंद असतो पण आमचे देव आतमध्ये जाऊन आले दर्शन करून आले व्यवस्थित. सोन्याची नगरी पिवळी शोभते ग जेजुरी. 2 बायकांचा धनी ग देव माझा मल्हारी. 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 भंडाऱ्यात माळसाईचा खंडराया. माळसाईचा खंडराया. माळसाईचा खंडराया. त्याच मारून घोड्याला गेला बानूला भेटाया. गेला बानूला भेटाया. गेला बानूला भेटाया. धनगरी बानूला त्यानं बसवली रवरी. धनगरी बानूला त्यानं बसवली रवरी. 2 बायकांचा धनी ग देव माझा मल्हारी. 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 सो सुंदर असा अभिषेक झालेला आहे आमचा सगळ्यांचा आणि आता होणारे तळी भंडाराची तयारी करायला ते दादा बाहेर येत आहेत आणि तळी भंडार बाहेर होतो.
तर तुम्हाला परत एकदा मी सांगतो आवर्जून की 11 वाजता मंदिर गाभारा बंद होतो, 11 ते 2. त्या दरम्यान जर तुम्हाला गाभारात जायचं असेल तर जाऊन देत नाही. त्यामुळे 11च्या आधी तरी एंटर करा, नाहीतर 2च्या नंतर तरी. त्या हिशोबानेच तुम्ही या त्या टाईमनुसार, कारण की आम्हाला माहीत नव्हतं हे की 11 ते 2 बंद होतं म्हणून. पण आता कळालं. पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच 11च्या आधी येऊ, नाहीतर 2च्या नंतर येऊ. सो आमच्या दुर्गे परिवाराचा जेव्हा पण जेजुरीला अभिषेक करतात, तळी भंडार गोंधळ जे काही करतात ते देवलदादा बारभाई, त्यांचा मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे. तुम्हाला पण जर जेजुरीला येऊन करायचं असेल तर नक्कीच देवलदादांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या करू शकता. खूप वर्ष झाली ना आमचं तुमच्याकडेच आहे. 25 ते 30 वर्षापासून आमच्याकडे. म्हणजे आधी पप्पा करायचे, त्याच्यानंतर आता दुसरी पिढी चालू आहे आमची पण. दोहा मल्हाचा अवतार झाला, याला एवढे भावे वर्णीला, ओ भक्ते भरणीला, रामे रामदासा जीवलग भेटला. जय देव जय देव जय शिव मल्हारी, हो राजा मल्हार मोठा. कमरी करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगावर शाल, सदा देव लाल, आरती करी, म्हाळसा सुंदरी, कानाई सुंदरी. जय मल्हार. आमची राहिलेली अर्धवट फॅमिली आम्हाला भेटलेली होती. वहिनी सेट लेट आल्यात, विशाल सेट आमचा लेट आला. हे चला राह उभे, हे उभे राहा. कसं झालं दर्शन? मस्त आहे ना बाबा. जोड्याने बसलेले अभिषेकला काय बोलणार. आमच्या घरातला नवीन जोडपा अभिषेक करायला बसलेला, त्यामुळे काय हे नाही आम्हाला. हॅलो भाई, सुपारी कुठे आहे? नवीन जोडपा आमच्या घरातला. जय मल्हार. आता डायरेक्ट वैभवचं लग्न झाल्यावर सुनेला घेऊन. वैभव, तुझं लग्न झाल्यावर सुनेला घेऊन. वैभवनी सांगा. अरे बरं ना, तेव्हा काय तिरुपतीची आठवण झाली तर पाय भाजायला लागले. तर जेजुरीचा खंडेराया खंडेराया बघताना सवारी आमची निघालेली आहे आणि आमच्या गाडीत परत एकदा ही कंपनी आहे, डी कंपनी. जापा बघा, आता वयाचे फक्त 35 कंप्लीट झालेत. आमची स्टार टीव्हीची गाडी निघालेली आहे आणि या 2 बंडलपूर, एक बंडल आणि एक सुंदरपूर घेतला. उठाव उठाव, खाओ खाओ. चेस चेस. जसं घरी आलं, नानू फुल एक्साइटेड झाली आणि आईकडे पहिले गेली, आमच्याकडे आलीच नाही. कुक ए डॉली कुठे? डॉली तुझी डॉली. डॉलीला काय केलंयस? कप्पे काढून टाकले डॉलीचे. आपल्याला जायचंय नानू पडत आता. पिवला भंडाऱ्यात माळसाईचा खंडराया.
गेला बानूला भेटाया, गेला बानूला भेटाया, गेला बानूला भेटाया. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.